नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या RJGK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण येथे भगवान गौतम बुद्धाविषयी काही माहिती बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, भगवान गौतम बुद्धाचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तुमचे ऑप्शन आहेत: 1. सारनाथ, बी. लुंबिनी, सी. वैशाली आणि डी. कपिलवस्तू. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लुंबिनी आणि इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धाचे बालपणातील नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. सिद्धार्थ, बी. सुजात, सी. राहुल आणि डी. आनंद. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सिद्धार्थ. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धाच्या वडिलाचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. शुद्धोधन, बी. बिंबिसार, सी. अशोक आणि डी. अजातशत्रू. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शुद्धोधन. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते? तुमचे पर्याय आहेत: ए. प्रजापती गौतमी, बी. यशोधरा, सी. मायादेवी आणि डी. वसुंधरा. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मायादेवी. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धाचे दीक्षास्थान म्हणजे ज्ञानप्राप्तीचे स्थान कोणते होते? तुमचे प्रश्न ऑप्शन आहेत: ए. गया म्हणजे बोधगया, बी. लुंबिनी, सी. कुशीनगर आणि डी. ऋषीपंतन. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गया म्हणजे बोधगया. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांना काय म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत: ए. तथागत, बी. महामाया, सी. महावीर आणि डी. श्रमण. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तथागत. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी पहिल्यांदा धर्मचक्र प्रवर्तन कोठे केले? तुमचे ऑप्शन आहेत: ए. सारनाथ, बी. कुशीनगर, सी. वैशाली आणि डी. राजगृह. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सारनाथ. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी पहिल्यांदा दिलेल्या प्रथम उपदेशाला काय म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत: ए. महापरिनिर्वाण, बी. धम्मपद, सी. धर्मचक्र प्रवर्तन आणि डी. महावज्र. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, धर्मचक्र प्रवर्तन. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धाचा विवाह कोणाशी झाला? तुमचे ऑप्शन आहेत: ए. यशोधरा, बी. गौतमी, सी. मालमती आणि डी. अमृतप्रभा. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, यशोधरा. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धाचे पुत्राचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. देवदत्त, बी. राहुल, सी. आनंद आणि डी. उपाली. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राहुल. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धाचा महानिर्वाण कोठे झाला? तुमचे ऑप्शन आहेत: ए. सारनाथ, बी. वैशाली, सी. राजगृह आणि डी. कुशीनगर. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कुशीनगर. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धाचे प्रिय शिष्य कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. आनंद, बी. राहुल, सी. अशोक आणि डी. बिंबिसार. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आनंद. तुमचा पुढील प्रश्न आहे, धम्मपद हे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. बुद्ध धर्म, बी. जैन धर्म, सी. हिंदू धर्म आणि डी. शैव धर्म. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बौद्ध धर्म.
तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धाच्या जीवनातील 4 दर्शनामध्ये खालीलपैकी कोणता समाविष्ट नाही? तुमचे ऑप्शन आहे ते वृद्ध, बी रुग्ण, सी संग्राहक आणि डी मृत. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संग्राहक. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम धर्म कोणत्या शतकात उदयाला आला? तुमचे ऑप्शन आहे ते इसवी सन पूर्व 6वे शतक, बी इसवी सन पूर्व 1ले शतक, सी इसवी सन पूर्व 3रे शतक आणि डी इसवी सन पूर्व 12वे शतक. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इसवी सन पूर्व 6वे शतक. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धाचे गुरु कोण होते? तुमचे ऑप्शन आहे ते महावीर, बी अलार कलाम, सी पतंजली आणि डी अगस्ती. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अलार कलाम. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी किती वर्षे उपदेश दिला? तुमचे ऑप्शन आहे ते 25 वर्ष, बी 32 वर्ष, सी 45 वर्ष आणि डी 12 वर्ष. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 45 वर्ष. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धाच्या जीवनातील महाभिनिष्क्रमण म्हणजे काय? तुमचे ऑप्शन आहे ते विवाह, बी राजवाडा सोडणे, सी ज्ञानप्राप्ती आणि डी उपदेश सुरू करणे. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजवाडा सोडणे. तुमचा पुढील प्रश्न आहे, बुद्ध धर्मात कोणत्या गोष्टीला विशेष महत्त्व नाही? तुमचे ऑप्शन आहे ते अहिंसा, बी प्रार्थना व देवपूजा, सी करुणा आणि डी संयम. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रार्थना व देवपूजा. तुमचा पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धाचे निधन कधी आणि कोठे झाले? मित्रांनो, तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातून तुम्हाला योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.